सालबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठान व सर्व जाती धर्माच्या तसेच तमाम शिवप्रेमी यांच्यामार्फत येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। त्या संबंधित नियोजन करण्याकरिता छत्रपती शिवाजी बोर्डिंग कडगाव रोड गडिंग्लज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। तरी यावेळी शिवजयंती निमित्ताने विविध चित्ररथ, वेशभूषा, पारंपरिक वाद्य, मिरवणूक तसेच अजून काही आकर्षण ठेवता येईल का यावर प्राथमिक चर्चा झाली। या बैठकीचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी। यावर्षी 19 तारखेला शिवजयंतीचा उत्सव हा आम्ही गडिंग्लजकर म्हणून सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांनी मिळून एकत्रित येऊन 19 तारखेचा हा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। प्रामुख्याने या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष बसवराज खंडगावे, माजी नगराध्यक्षा स्वातीताई कोरी, बंटी कोरी, आमचे युवक नेते गुंडू पाटील, शिवसेनेचे प्रमुख संतोष चुक्कडी, सगळ्यांचे नाव काय घेतली, शिवाजीराव खोत, बुकिले सर, नागेश चौगले आणि महिला भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज आम्ही गडिंग्लजकरांना आवाहन केलंय की अतिशय मोठा सोहळा ताकदीनं सोहळा साजरा सर्वांनी मिळून करूया। या ठिकाणी चित्ररथ केले जातील, चित्राच्या स्पर्धा केल्या जातील। या ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी संप्रदायाचे लोक ही यामध्ये सामील होणार आहेत। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं रंगरंगोटीचे काम चालू आहे, त्याचंही सुशोभीकरण करण्याचं काम सर्व शिवभक्तांनी केले। प्रामुख्यानं शिवाजी मराठा मंडळाच्या वतीनं आमचे मुकेले सर, सर्वत्र शाळांना आणि शिवाजीराव कुराडे असतील, संजू पाटील असतील यांनी या नियोजनामध्ये गेले 8 दिवस झालं आणि पुढचे 15 दिवस हिरियानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी ती पार पाडत आहेत। गडिंग्लजकरांना मी आवाहन करतो, सर्व तरुणांना, युवकांना, युवतींना आणि महिलांना की 19 तारखेच्या या सोहळ्यामध्ये सर्व गडिंग्लजकरांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची, या सोहळ्याची शोभा वाढवावी ही विनंती करतो। जिवंत देखावे, त्याचबरोबर आतषबाजी या मोठ्या प्रमाणामध्ये, आणि सर्वांनी सांगितले गजरात हत्ती आणावाची विनंती केली, त्याचंही नियोजन करायचं चाललेलं आहे। आणि सर्व महिला आणि सर्व तरुण युवक हे पारंपरिक वेशभूषेमध्ये येणार। घरोघरी हे भगवे झेंडे, जसा श्री रामाचा जल्लोष झाला त्या पद्धतीनं आमच्या महाराजांचा जल्लोष हा लोकसोहळा गडिंग्लजमध्ये होण्याचा प्रयत्न सर्व शिवभक्त करत आहेत। गडिंग्लज तालुक्याची संयुक्त शिवजयंती आम्ही गडिंग्लजकर म्हणून येणाऱ्या 19 तारखेला सर्व 18 पगड 12 बलुतेदार आणि सर्व धर्मीयांच्या वतीने ही येणारी 19 फेब्रुवारी शिवजयंती आम्ही सर्वजण धूमधडाक्यात करणार आहोत। यासाठी चित्ररथ असतील किंवा नाटकं असतील किंवा आतिषबाजी असतील की या अशा सगळ्याच गोष्टी यामध्ये आपण समावेश करून घेऊन आणि चांगल्या पद्धतीने गडिंग्लजमधून एखादा चांगला मेसेज या महाराष्ट्राला पोचावा या पद्धतीची धूमधडाक्यात शिवजयंती या येणाऱ्या 19 तारखेला आम्ही सर्वजण करीत आहोत। आज संयुक्त शिवजयंतीची एक गडिंग्लजमध्ये मीटिंग घेण्यात आली। किरणांना आणि बुकिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग अतिशय उत्साहात पार पडली। गडिंग्लजकरांचा गौरव म्हणजे गडिंग्लजची शिवजयंती हे आता ब्रीदवाक्य होणार आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एकाच जातीचे किंवा एकाच धर्माचे नव्हते। त्यांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना सर्वांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली। तसंच आम्ही गडिंग्लजमध्ये सर्व जाती, सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन गडिंग्लजमध्ये अशी दिव्य आणि भव्य शिवजयंती साजरी करायची आहे की त्याचा आदर्श संपूर्ण देशाने घेतला पाहिजे। ही आमची शिवजयंती फक्त गडिंग्लजमध्येच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात 1 नंबरची शिवजयंती आपल्याला म्हणून साजरी करायची आहे। आणि यासाठी मी गडिंग्लजकरांना एक आवाहन करतो की होईल तेवढ्या मोठ्या संख्येनं सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपली शिवजयंती ही मोठ्या साजरी करावी एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।